नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 6 ऑगस्ट 2022 ला जी WRD झालेली होती त्याच्यातले आपण 20 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर आज आपण या सेक्शन मध्ये 10 क्वेश्चन्स घेणार आहोत. तर चला मग फर्स्ट क्वेश्चन कडे. तर फर्स्ट क्वेश्चन हा, as per the limited design of steel beams, which of the following classified section based on their yield moment, plastic moment and rotational capacity, the material is used effectively and stressed to maximum extent. तर आपण अशा सेक्शनला म्हणतो प्लास्टिक सेक्शन. जनरली जे सेक्शन्स क्लासिफिकेशन केलं जातं फॉर डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर, तर ते तुमचे 4 सेक्शन्स आपण यूज करतो. पहिला जो सेक्शन असतो प्लास्टिक सेक्शन असतो, दुसरा जो सेक्शन असतो कॉम्पॅक्ट सेक्शन असतो, तिसरा जो सेक्शन असतो सेमी कॉम्पॅक्ट सेक्शन असतो आणि लास्टचा जो सेक्शन असतो त्याला आपण स्लेंडर सेक्शन म्हणतो. तर हे जे सेक्शन्स क्लासिफाईड केलेले ते डिपेंड्स असतात प्लास्टिक थिअरीवरती. तर प्लास्टिक सेक्शन मध्ये काय होतं, क्रॉस सेक्शन विच कॅन डेव्हलप प्लास्टिक हिंजेस, त्याच्यात प्लास्टिक हिंजेस डेव्हलप होतात and have rotational capacity required for failure of the section by formation of plastic mechanism are called plastic section. आणि जेव्हा तो सेक्शन फेल होतो तर त्याच्यात प्लास्टिक मेकॅनिझम होतं. असा जो सेक्शन असतो ज्याच्यात फेल्युअर होताना प्लास्टिक हिंजेस डेव्हलप होतात अशा सेक्शनला आपण प्लास्टिक सेक्शन म्हणतो. तर इथं काय विचारलेलं होतं तर की स्ट्रेसेस टू मॅक्झिमम एक्सटेंट इफेक्टिव्हली, म्हणजे जे स्ट्रेसेस असतात ते इफेक्टिव्हली मॅक्झिमम लिमिट पर्यंत आपण यूज करू शकतो असा जो सेक्शन असतो तो असतो प्लास्टिक सेक्शन. जर तुम्ही खाली एक डायग्राम बघितली सेक्शन वाईज, तर लास्टचा जो सेक्शन आहे तो तुमचा असतो प्लास्टिक सेक्शन. म्हणजे तो त्याचं जे प्रॉपर्टीज आहेत ते आपण फुल्ली युटिलाइज करतो, त्याची जी स्ट्रेंथ आहे आपण फुल्ली युटिलाइज करतो. त्याच्यानंतर जो सेक्शन असतो तो असतो कॉम्पॅक्ट सेक्शन, त्याच्यापेक्षा आपण तो कमी युटिलाइज करतो. त्याच्यानंतर जो 3 नंबरचा सेक्शन असतो सेमी कॉम्पॅक्ट, त्याची स्ट्रेंथ आपण अजून त्याच्यापेक्षा कमी युटिलाइज करतो. आणि स्लेंडरनेस सेक्शन म्हणजे आपण काय करतो, जोपर्यंत तो बकल होतो, म्हणजे बकल होण्याच्या म्हणजे एलिमेंट्स बकल लोकल इव्हन बिफोर अटेनिंग स्टील अटेनिंग इल्ड स्ट्रेस, म्हणजे इल्ड स्ट्रेस अटेन होण्याच्या आधी आपण त्याच्या प्रॉपर्टी यूज करत असतो. त्याच्यानंतर दुसरा जो सेक्शन आहे कॉम्पॅक्शन सेक्शन, त्या कॉम्पॅक्ट सेक्शन मध्ये प्लास्टिक मुवमेंट्स डेव्हलप होतात. काय डेव्हलप होतात हे सेंटेन्स फार महत्वाचं आहे. त्याच्यात काय डेव्हलप होतात, प्लास्टिक मुवमेंट्स resistance but have inadequate plastic hinge rotation capacity for formation of plastic mechanism before buckling. बिफोर बकलिंग होण्याच्या आधी त्याच्यात प्लास्टिक मुवमेंट डेव्हलप होतात. हे सेंटेन्स फार महत्वाचं आहे कशात, कॉम्पॅक्ट सेक्शन मध्ये. तर सेमी कॉम्पॅक्ट सेक्शन मध्ये काय होतं, तर याच्यात यील्ड स्ट्रेसेस काय होतात, यील्ड स्ट्रेसेस रीच होतात बट कॅन बी डेव्हलप लोकल बकलिंग. Yield stresses develop the plastic movement of resistance due to local buckling. असा जो सेक्शन असतो त्याला आपण सेमी कॉम्पॅक्ट सेक्शन म्हणतात. आणि स्लेंडर सेक्शन जो असतो तो काय होतो, बकल्स लोकली इव्हन बिफोर अटेनिंग ऑफ यील्ड स्ट्रेस. अशा पद्धतीचे हे 4 सेक्शन्स आपण स्टील डिझाईन स्ट्रक्चर मध्ये यूज करतो. त्याच्यापैकी तुम्हाला जे विचारलेलं होतं प्लास्टिक सेक्शन हा आपण यूज करतो एक्स्ट्रीम स्ट्रेसेस पर्यंत त्याचा आपण यूज केला जातो. त्याचे जे पूर्ण युटिलाइज केलं जातं स्ट्रेसेसचा असा जो सेक्शन असतो आपण त्याला काय म्हणतो, प्लास्टिक सेक्शन. तर चला मग नेक्स्ट क्वेश्चन कडे, क्वेश्चन नंबर 22. तर याच्यात 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी. तर ते रिलेटेड आहेत रेल्वे ग्रेडियंटशी रिलेटेड आहेत. तर बघा मग स्टेटमेंट ए, पुशर ग्रेडियंट इज फ्लॅटर दॅन रुलिंग ग्रेडियंट अँड दे are provided to reduce the length of the railway line so that the overall cost also reduce. बघा याच्यात जो पुशर ग्रेडियंट आणि रुलिंग ग्रेडियंट याच्यात रिलेशन दिलेलं आहे. याच्यात पुशर ग्रेडियंट आणि रुलिंग ग्रेडियंट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे फर्स्ट स्टेटमेंट मध्ये. तर पुशर ग्रेडियंट हा स्टीपर असतो ऍज कम्पेअर टू रुलिंग ग्रेडियंट. याचं फॅक्टर दिलेलं आहे. तर हे स्टेटमेंट टोटली रॉंग आहे. स्टेटमेंट बी मध्ये पण तसंच दिलेलं आहे. मुवमेंट ग्रेडियंट अँड रुलिंग ग्रेडियंट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मोमेंटम ग्रेडियंट इज फ्लॅटर, तो फ्लॅटर नसतो. तो मोमेंटम ग्रेडियंट हा पण काय असतो, मोमेंटम ग्रेडियंट हा जो असतो तुमचा तो पण द रायझिंग ग्रेडियंट इज कॉल्ड एज मोमेंट स्टीपर असतो. तो पण काय असतो, तो पण तुमचा स्टीपर असतो. दोघं जे असतात म्हणजे पुशर ग्रेडियंट हा स्टीपर असतो ऍज कम्पेअर टू रुलिंग ग्रेडियंट. त्याच्यानंतर मोमेंटम ग्रेडियंट हा काय असतो, स्टीपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट अँड दे आर प्रोव्हाइड इन व्हॅली पोर्शन वेअर अ फॉलिंग ग्रेडियंट इज फॉलो बाय रायझिंग ग्रेडियंट. तर बघा मी काही जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते पण नोट करून ठेवलेले आहेत. तर मोमेंटम ग्रेडियंट बद्दल सांगायचं म्हटलं
तर त्याला आपण काय म्हणतो, तर मोमेंटम ग्रेडियंट त्याला आपण म्हणतो रायझिंग ग्रेडियंट. कोणता ग्रेडियंट म्हणतो? मोमेंटम ग्रेडियंटला आपण रायझिंग ग्रेडियंट म्हणतो. आणि रायझिंग ग्रेडियंट इज फॉलो बाय फॉलिंग ग्रेडियंट ही त्याची प्रॉपर्टी आहे. रायझिंग ग्रेडियंट इज फॉलो बाय फॉलिंग ग्रेडियंट आणि तो स्टीपर असतो कशाच्या कंपॅरिझनने? रुलिंग ग्रेडियंट. म्हणजे इट इज स्टीपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट. हे तीन प्रॉपर्टीज फार महत्वाच्या आहेत मोमेंटम ग्रेडियंटच्या. तर इथं सरळ सरळ विचारलेलं काय होतं? फ्लॅटर दिलेलं होतं त्यांनी. म्हणजे पुशर ग्रेडियंट इज फ्लॅटर दॅन रुलिंग ग्रेडियंट, मोमेंटम ग्रेडियंट इज फ्लॅटर दॅन रुलिंग ग्रेडियंट, आणि पुशर ग्रेडियंट हा काय असतो? स्टीपर असतो. इज स्टीपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट आणि मोमेंटम ग्रेडियंट इज काय असतो? स्टीपर दॅन द रुलिंग ग्रेडियंट. पुढचं सेंटेन्स वाचायचीच गरज नाही. मग तर हे दोन सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित केअरफुली रीड केले तर त्याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट कन्क्लूड करता येईल. तर स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी बोथ आर इनकरेक्ट. तर क्वेश्चन नंबर 22 मध्ये जे आहे क्वेश्चन नंबर 22 जे आन्सर आहे ते 1 बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे त्याच्यात? रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस दिलेले आहेत किंवा क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मग 1 नंबरला काय दिलेलं आहे? नॅचरल गॅस, 2 नंबरला सोलार एनर्जी, 3 नंबरला बायोमास फ्रॉम प्लांट्स आणि 4 नंबरला हायड्रो पॉवर प्लांट. जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर रिन्युएबल एनर्जी ती रिन्यू होत असते. सनलाइट आणि विंड म्हणजे सूर्यापासून मिळालेली एनर्जी आणि हवेपासून नॅचरल हवेपासून मिळालेली जी एनर्जी असते, एअरपासून मिळालेली जी एनर्जी असते त्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो. मग बघा सोलार म्हणजे सनपासून म्हणजे ही रिन्युएबल एनर्जी. बायोमास फ्रॉम प्लांट्स तर ही पण रिन्युएबल एनर्जी असते. हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे काय? ही पाण्यापासून म्हणजे मिळालेली एनर्जी. हायड्रो पॉवर म्हणजे पाण्याशी रिलेटेड म्हणजे धरणाच्या पाण्यापासून किंवा आपण हायड्रो मीन्स वॉटर आणि पाण्यापासून जी एनर्जी तयार केली जाते त्याला आपण काय म्हणतो? हायड्रो पॉवर. तर हे जे सर्व एनर्जी आहेत सोलार, बायोमास आणि हायड्रो पॉवर या रिन्युएबल एनर्जी आहे. आणि नॅचरल गॅस जो आहे तो नॉन रिन्युएबल एनर्जी. तर याच्यातलं क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर आहे नॅचरल गॅस. चला मग क्वेश्चन नंबर 24 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 24 जर तुम्ही केअरफुली रीड केला तर याच्यात काय विचारलंय बघा. आपण फर्स्टली केअरफुली रीड करून घेऊ. द कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन L मीटर इज सब्जेक्टेड टू अ पॉइंट लोड W kilonewton acting downwards at its free end. Calculate the slope at the free end if flexural rigidity EI is constant throughout the length. कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे, त्याचा स्पॅन L आहे आणि त्याच्यावरती येणार पॉइंट लोड W आहे. बघा मी बाजूला एक डायग्राम काढूनच ठेवलेला आहे. हे कॅन्टिलिव्हर बीम दिलेलं आहे तुम्हाला, त्याचं स्पॅन L आहे आणि त्याच्यावरती फ्री एंडला जे पॉइंट लोड आहे ते W एवढा आहे, W किलोन्यूटन एवढा आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आहे? तर स्लोप ऍट द फ्री एंड. तर स्लोप ऍट द फ्री एंड तुमचा किती असतो? WL²/2EI आणि डिफ्लेक्शन कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फ्री एंडला किती असतं? WL³/3I. बघा छोटीशी ट्रिक याच्यात तुम्ही लक्षात ठेवू शकता. वरती 2 खाली 2 म्हणजे स्लोप मध्ये वरती 2 खाली 2, डिफ्लेक्शन मध्ये वरती 3 खाली 3. म्हणजे फक्त WL/EI लक्षात राहू द्या. WL/EI लक्षात राहू द्या. तर WL²/2EI म्हणजे स्लोप आणि WL³/3EI म्हणजे डिफ्लेक्शन. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फ्री एंडला पॉइंट लोड असताना हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. याच्यात सरळ सरळ तुम्हाला स्लोप विचारलेलं होतं. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे WL²/2EI क्लॉकवाईज विथ रिस्पेक्ट टू लेफ्ट टँजंट. म्हणजे क्वेश्चन नंबर 24 चा आन्सर आहे तुमचा 1. चला मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबरचा. तर याच्यात जिओटेक्निकल शी रिलेटेड हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं वाईड रेशो आणि पोरोसिटी दिलेली आहे. बघा पोरोसिटी आपण डिनोटेट करतो नीटाने. तर इथं नीटा दिलेला आहे. काय दिलेला आहे? नीटा 25%. किती दिलेला आहे नीटा? 25%. तर 25% ला कसं आपण राईट करू शकतो? तर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं या 25 ला जर 100 ने डिवाइड केलं तर आपल्याला भेटेल 0.025 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे वाईड रेशो आणि वाईड रेशो आपण डिनोटेट करतो ई ने. तर आपण हे रिलेशन यूज करणार. पोरोसिटी दिलेली आहे आणि वाईड रेशो फाइंड करायचा आहे. तर मग वाईड रेशो इज इक्वल टू पोरोसिटी म्हणजे 0.25 अपॉन 1 मायनस पोरोसिटी 1 मायनस
पोरॉसिटी 0.25, 1 मधनं जर 25 गेलं तर आपल्याला भेटेल 0.75. तर हे 25 त्रिक 75 म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल 1/3 आणि 1/3 जर केलं तुम्ही तर 0.33333 आन्सर भेटेल. तर मग सरळ सरळ या क्वेश्चन मध्ये वाईड रेशो किती आहे 0.333 म्हणजे क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर आहे तुमचं 0.33%. चला मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन 26 नंबरचा. याच्यात विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर हायेस्ट पर्सेंटेज केमिकल कंपोजिशन प्रेझेंट इन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. म्हणजे जे आपलं ओपीसी सिमेंट असतं ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट मध्ये त्याच्यात मेजर कॉन्स्टिट्यूट कोणता असतो तर त्याच्यात मेजर कॉन्स्टिट्यूट लाईम असतो. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय असतं लाईम. आणि लाईम हे किती पर्सेंट मध्ये असतं तर लाईम हे 60 to 67% मध्ये प्रेझेंट असतं सिमेंट मध्ये. सर्वात जास्त पर्सेंटेज मध्ये लाईम हे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट मध्ये असतं. बाकी बघा अदर केमिकल कंपोजिशन्स पण असतात लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया, सल्फर, अल्कलीज. तर यांचं पर्सेंटेज माहित असणं फार गरजेचं आहे. तर याचं पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं लाईम किती असतं 60 to 67, सिलिका असतं 17 to 25%, ॲल्युमिना असतो 3 to 8%, आयर्न ऑक्साईड 0.5 to 6%, मॅग्नेशिया 0.1 to 4%, सल्फर ट्रायऑक्साईड 2 to 3.5% आणि अल्कलीज म्हणजे सोडा अँड पोटॅश किती असतं 0.3 to 1.2%. याच्यात लाईम, सिलिका आणि ॲल्युमिनिया माहित असणं फार महत्वाचं आहे. तर लाईमचं पर्सेंटेज किती असतं ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट मध्ये 60 to 67% असतं आणि तो मेजर कॉन्स्टिट्यूट असतो त्याच्यातला ऑर्डिनरी. तर या 26 नंबर क्वेश्चनचा आन्सर आहे तुमचं 1. चला मग पुढचा क्वेश्चन 27 नंबरचा क्वेश्चन आपण बघणार. याच्यात काय विचारलेलं आहे तर अकॉर्डिंग टू द नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया 2016 वॉल्यूम 1 पार्ट 4 which of the following class of building has a surface of very low flame spread. तर नॅशनल बिल्डिंग कोडशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर त्याच्यात तुम्हाला सरळ सरळ बिल्डिंगचं जे क्लासिफिकेशन आहे क्लासेस ऑफ बिल्डिंग हॅज अ सरफेस ऑफ व्हेरी लो फ्लेम स्प्रेड. सरफेस नुसार क्लासिफिकेशन नुसार जर तुम्ही बघितलं तर व्हेरी लो फ्लेम स्प्रेड हे येतं क्लास 1 मध्ये. हे तुमचं क्लास 1 मध्ये येतं. तर क्वेश्चन नंबर 27 चा आन्सर आहे तुमचं 4 क्लास 1 व्हेरी लो फ्लेम स्प्रेड सरफेसेस व्हेरी लो फ्लेम स्प्रेड. चला मग आता 28 नंबरच्या क्वेश्चन कडे आपण जाणार. इथं फ्लुइड मेकॅनिक्स मधला छोटासा एक क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यात फाइंड द हाईट ऑफ अ वॉटर कॉलम करस्पॉन्डिंग टू प्रेशर दिलेला आहे तुम्हाला. प्रेशर 50 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर दिलेला आहे 50 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. टेक स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर 10 किलो न्यूटन. स्पेसिफिक वेट जे आपण 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब घेतो आणि जर आपल्याला रफ कॅल्क्युलेट करायचं असेल फास्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे तर त्याची व्हॅल्यू आपण 10 किलो न्यूटन पर मीटर क्यूब घेतो. तर इथे युनिट वेट ऑफ वॉटर दिलेला आहे आणि प्रेशर दिलेला आहे आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर हाईट ऑफ वॉटर कॉलम. सरळ सरळ आपल्याला प्रेशर म्हणजे काय असतं ते माहिती आहे. प्रेशर इज इक्वल टू गॅमा इंटू एच. याच्यात गॅमाची व्हॅल्यू जर तुम्ही 10 पुट केली गॅमाची व्हॅल्यू बघा मग याच्यात तुम्ही गॅमाची व्हॅल्यू 10 पुट केली. एच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि पी किती दिलेला आहे तर पी 50 दिलेला आहे. तर 50 अपॉन जर 10 केलं तुम्ही 50 अपॉन 10 तर एच इथं भेटेल तुम्हाला 5 एच भेटेल 5 मीटर. सरळ सरळ फक्त प्रेशरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे होता. तर P इज इक्वल टू गॅमा EH. तर H ची व्हॅल्यू किती भेटली 5 मीटर. तर मग तुमची हाईट ऑफ वॉटर कॉलम किती आहे 5 मीटर. 20 नंबर 8 क्वेश्चनचं आन्सर किती 5 मीटर. चला मग 29 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. इन इंडिया द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट कम इनटू फोर्स फ्रॉम द एअर. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट कधी लागू झाला तर तो 1986 मध्ये लागू झाला. फोर्स फ्रॉम द एअर 1986. बऱ्याच एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येतो तर तुम्हाला हा रिमेंबर करणं फार महत्वाचं आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट कधी चालू झाला 1986 मध्ये तो
लागू करण्यात आला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. 29 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे तुमचं 4 1986. आणि लास्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे 30 तो आपण बघणार. त्याच्यात काय दिलेलं बघा, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या 2 स्टेटमेंट मधलं कन्क्लुजन तुम्हाला बघायचं आहे. फॉल्स आहे का ट्रू आहे का करेक्ट इनकरेक्ट बघायचं आहे. स्टेटमेंट ए, इसेंट्रिक लोड ऍक्टिंग ऑन व्हर्टिकल मेंबर्स प्रोड्यूस डायरेक्ट स्ट्रेस एज वेल एज बेंडिंग स्ट्रेस. बघा, इसेंट्रिक लोडिंग ऍक्टिंग ऑन व्हर्टिकल मेंबर म्हणजे एक व्हर्टिकल मेंबर आहे, समजून घ्या कॉलम आहे हा, आणि या कॉलम वरती इसेंट्रिक लोड ऍक्ट होत आहे. कसं लोड म्हणजे ऍक्सिस मधनं इसेंट्रिक लोड ऍक्ट होत आहे. तर काय होईल बघ तिथं, तर मेंबर प्रोड्यूस डायरेक्ट स्ट्रेस एज वेल एज बेंडिंग स्ट्रेस. बरोबर आहे, त्याच्यात डायरेक्ट स्ट्रेसेस पण प्रोड्यूस होऊ शकतात आणि बेंडिंग स्ट्रेसेस पण प्रोड्यूस होऊ शकतात. तर स्टेटमेंट 1 हे राईट आहे. इसेंट्रिक लोडिंग जर एखाद्या व्हर्टिकल मेंबर वरती लागत असेल तर तिथं डायरेक्ट स्ट्रेसेस आणि बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतात. त्याच्यानंतर स्टेटमेंट बी काय दिलं ते बघणार आपण. इफ ऍक्सियल कॉम्प्रेशन डायरेक्ट स्ट्रेस इज मोर दॅन बेंडिंग स्ट्रेस, द स्ट्रेस throughout the section will be tensile. If axial compression compressive direct stress is more than bending stress, direct stress is greater than bending stress जर असेल तर तिथं टेन्साइल स्ट्रेसेस नाही डेव्हलप होत, तिथं डेव्हलप होतात तुमचे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होतात. कोणते स्ट्रेसेस डेव्हलप होतात? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. काय लक्षात ठेवणार, जर डायरेक्ट स्ट्रेस हे ग्रेटर असेल बेंडिंग स्ट्रेस पेक्षा तर तिथं कोणते स्ट्रेसेस डेव्हलप होतात, तर तिथं कॉम्प्रेशन स्ट्रेसेस डेव्हलप होतात. अशा पद्धतीने मी आज परत तुमचं जे उरलेले क्वेश्चन्स होते ते टेन्स पूर्ण केले. अजून जे बाकीचे उरलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये पूर्ण करणार. थँक्यू वॉचिंग. थँक्यू.